तर अनेक पक्षप्रवेश तुमच्याकडे झाले, अनेक पक्षप्रवेश भाजपमध्ये झाले. तुम्ही दोघे प्रमुख युतीमधले आज इथं विरोधक म्हणून तुम्ही या ठिकाणी लढताय. मतदारांनी या निवडणुकीमध्ये काय पाहून मतदान केलं पाहिजे, कारण अनेक लोक तुम्हाला सोडून गेलेत आणि तिकडे पक्षप्रवेश. मतदारांनी 25 वर्षात अजित पवारच्या नेतृत्वाखाली ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा काय कायापालट झाला आणि कुठल्याही प्रकारचं कर्ज न होऊन देता झाला, डिपॉझिट वाढवत झाला, कामं दर्जेदार झाली, देशामध्ये बेस्ट सिटी म्हणून त्याला पुरस्कार मिळाला या शहराला, आणि शहरातले रस्ते रुंद झाले, सबवे झाले, फ्लायओव्हर झाले, डबल फ्लायओव्हर झाले, मेट्रोला मान्यता दिली गेली, पिण्याचं पाणी पावणेचं कमी पडायला लागलं म्हणून बाबास्किटचं मंजूर करून दिलं. ह्या सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत त्या आम्ही केलेल्या आहेत. आणि आता 9 वर्षात काय झालं त्याचा अनुभव नागरिकांनी घ्यावा, तो आहेच त्यांच्या समोर, आणि तुलना करावी ही 9 वर्षाची कारकीर्द आणि ती 25 वर्षाची कारकीर्द. त्याच्यावरनं नागरिकांना पटेल की आपण कोणाच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. हेच माझं आव्हान आहे. एक मात्र निश्चित आहे की बहिणींचा डोक्यावरचा हंडा उतरून त्यांना 24 तास पाणी मिळणार, दररोज पाणी मिळणार, दररोजचं पाणी मिळणार, दररोज पाणी मिळणार. कारण काय, माझा स्वभाव असा आहे, उगीच काहीतरी वारेमाप आश्वासन द्यायची आणि नंतर म्हणायचं नाही आम्हाला देता येत, असं नाही. तर आपण जे सांगतो ते उद्याच्याला त्याची अंमलबजावणी करता पण आली पाहिजे. त्याच्यावर दररोज पाणी देण्याची अंमलबजावणी निश्चितपणे आम्ही करू. खड्डेमुक्त पिंपरी चिंचवड शहर त्या ठिकाणी करू. ट्रॅफिकच्या समस्या करता कुठं सिग्नल बसवणं असेल, कुठं वन वे करणं असेल, कुठं साईड रोड करणं असेल, सर्व्हिस रोड देणं असेल, ते आम्ही करू. प्रदूषण ज्या गोष्टीमुळे होतं, पर्यावरणाला बाधा येऊ नये म्हणून जी काळजी घ्यायला पाहिजे, प्रदूषण होता कामा नये, हवा शुद्ध राहिली पाहिजे, ह्याकरता जे काही नॉर्म्स ठरले गेलेले ते पण करण्याचं काम आम्ही करू.